आदरणीय श्री सुशील कुमार जी शिंदे, आदरणीय डॉक्टर रावसाहेब कसबे, आदरणीय श्री उल्हासदादा पवार, आदरणीय श्री रत्नाकरजी गायकवाड, आदरणीय श्री मोहन जोशी, माझे परममित्र भाई नगराळे, आज आपण या ठिकाणी भाई नगराळे यांची आत्मकथा संघर्ष या नावाखाली प्रकाशित झालेली आहे. नगराळे साहेबांबद्दल खूप काही बोलायचं आहे. गेल्या 50 वर्षापासून मी त्यांना ओळखतो. त्यांच्या कुटुंबातील सदस्य सोडून कदाचित या हॉलमध्ये दुसरा कोणीच नसेल की त्यांचा जो माझा संबंध आहे हा बरोबर 50 वर्षाचा आहे. त्यांची माझी पहिली भेट 18 एप्रिल 1975 रोजी झाली होती आणि आज आपण या ठिकाणी 50 वर्षानंतर भेटत आहोत. हा दीर्घकालीन अनुभव एक प्रशासक म्हणून मी बघितलेला आहे. आज मी आपल्या ठिकाणी आपल्यासमोर या ठिकाणी उभा आहे. त्याचं संपूर्ण श्रेय हे नगराळे साहेबांना जाते. ते माझे प्रणेते आहेत, माझे गुरुसुद्धा आहेत. मला कल्पना नसेल की मी 1974 मध्ये अकोला येथे एका हायस्कूलमध्ये शिक्षक होतो आणि मला त्यांच्या प्रेरणेमुळे त्यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी आपल्यासमोर IAS अधिकारी म्हणून उभा आहे. नगराळे साहेब हे एकमेचे नाही, त्याला आपण मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी म्हणू शकतो. अतिशय कष्टातून ते यापर्यंत आलेले आहेत. विविध खात्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि काम करताना जी सामाजिक बांधिलकी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. काम करणारे पुष्कळ आहे, IAS अधिकारी पुष्कळ आहे, परंतु जो IAS अधिकारी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करतो तेव्हा त्याचं जे प्रशासन आहे हे अतिशय निखळ स्वरूपाचं होते. कोणत्याही माणसाला 2 प्रकारचे व्यक्तिमत्व असतात. म्हणजे ही माझी धारणा आहे, ज्याला आपण खाजगी व्यक्तिमत्व म्हणून, दुसरं व्यक्तिमत्व ज्याला आपण लोक व्यक्तिमत्व म्हणून, ज्याला आपण पब्लिक पर्सनॅलिटी म्हणून. आणि जोपर्यंत व्यक्तीचं खाजगी व्यक्तिमत्व आणि लोक व्यक्तिमत्व या 2 व्यक्तिमत्वामधील अंतर कमी होत नाही, झिरोकडे जात नाही, तोपर्यंत ते प्रशासन निखळ होत नाही. माझे मित्र नगराळे साहेब हे या रकान्यात बसतात. त्यांचं खाजगी व्यक्तिमत्व आणि लोक व्यक्तिमत्व यांच्यामध्ये हे 0 डिस्टन्स आहे. तुम्हाला अनुभव असेल, आता मी फारसा बोलत नाही, मोठमोठे लोक आपल्यासमोर बोलणार आहेत, परंतु अशा प्रकारचं व्यक्तिमत्व गेल्या 50 वर्षापासून माझ्या संलग्नामध्ये आहे आणि ते मला नेहमीच सांगतात की प्रशासन हे शुद्ध असावं, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची खोट असू नये. अनेक IAS अधिकारी बघितलेले आहेत, परंतु नगराळेसारखे IAS अधिकारी हे फारच क्वचित आहे. मी त्यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि मी आपल्या सर्वांसमोर माझेसुद्धा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी चेन्नईवरून खास बोलावलेलं आहे आणि मी खरोखर त्यांच्यासाठी या ठिकाणी आलो आहे. शुभेच्छा. आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब, आदरणीय रावसाहेब कसबेजी, आदरणीय उल्हासराव पवारजी, श्री शेवाळकर, श्री मोहन जोशी आणि आजच्या कार्यक्रमाचे खरे हिरो, पुस्तकाचे लेखक आणि माझे अत्यंत जवळचे मित्र, 50 वर्षापासून नाही पण 42 वर्षापासून माझे मित्र आहेत. आयुष्यात अनेक बुक रिलीज कार्यक्रमांना मी उपस्थित राहिले. आजचा कार्यक्रम हा आगळा आहे. नगराळे साहेबांचे पुस्तक मला आवडलं असं म्हणणं योग्य होणार नाही. ते मला भावलं. ते पुस्तक वाचताना खरोखरच भावनांचा प्रचंड उद्रेक झाला.
आपले जवळचा मित्र ज्यांना मी 40 वर्षापासून 42 वर्षापासून ओळखतो, एक आदर्श अधिकारी, एक आउटस्टँडिंग ऑफिसर म्हणून त्यांना मी ओळखतो. परंतु या परिस्थितीमधून ते त्यांच्या आयुष्याचं मार्गक्रमण झालं हे वाचल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू आले. बाबासाहेबांनी हाल अपेष्टा भोगल्या, पण एक लक्षात घेतलं पाहिजे, बाबासाहेबांनी ज्या हाल अपेष्टा भोगल्या ते स्वातंत्र्यपूर्व काळातल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जनावर ओढणं, अक्षरशः भाकरी मागायला ते जायचे आणि मला वाटतं त्यांच्या मागे कुत्रे त्यांच्या मागे लागायचे. सगळं त्यांनी ज्या पद्धतीने लिहिलं आहे ते पाहून मला वाटतं या पुस्तकाचा संदर्भ जो आहे तो बाबासाहेबांनी जी वॉर्निंग दिली होती 25 नोव्हेंबर 1949 आपल्या सर्वांना देशाला, ती वॉर्निंग मला 25 नोव्हेंबरच्या त्यांच्या शेवटचं भाषण होतं घटना परिषदेमध्ये. त्यांनी म्हटलं होतं, वी मस्ट रिमूव्ह दिस कॉन्ट्रडिक्शन at the earliest possible moment, or else those who suffer from it will blow up the structure of political democracy which this assembly has so laboriously built up. आम्ही महत् घटना परिषदेने महत् प्रयासाने निर्माण केलेला हा लोकशाहीचा डोलारा, जे सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे शिकार झालेले आहेत ते मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. नगरायांचे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात ते पुस्तक प्रातिनिधिक स्वरूपात बघितलं पाहिजे. असं नाही की फक्त नगराय साहेबांना त्रास झालेला आहे, मला झाला. कारण माझे वडील अधिकारी होते. नगराय साहेबांच्या माझ्या जन्मामध्ये मला वाटतं 5 वर्षाचं फक्त अंतर आहे. मला काही त्रास झाला तर मी जरी महाराष्ट्राचा मुख्य सचिव झाला तरी मला वाटतं नगराय साहेबांचं पुस्तक वाचल्यानंतर मला वाटतं मी काहीच नाही केल्याची. कारण खोल दरीतून शिखरावर जाणं किती कठीण आहे. मी जमिनीवरून गेलो असेल कदाचित वरती, परंतु त्यांनी जे अचीव्ह केलं, इतका माझ्या जवळचा मित्र असून मला त्यांचं खरे नगराय मला जे कळले ते पुस्तक वाचल्यानंतर. आणि 1 मेला मी त्यांच्या वाढदिवसाचं मी त्यांचं जेव्हा शुभचिंतन केलं त्यांना मी म्हटलं, हॅट्स ऑफ टू यू, सॅल्यूट टू यू, तुम्ही जे ज्या प्रकारचे जीवन जगलं आहे. तर त्यांचे पुस्तक वाचताना मला एक कॉमन धागा दिसला जो जीवनामध्ये फार महत्वाचा असतो. त्यांच्या पुस्तकात त्यांनी जवळजवळ कमीत कमी मला वाटतं 200 लोकांचा तरी उल्लेख केलेला आहे. आणि नुसतं उल्लेख केला नाही, कृतज्ञता व्यक्त केली की वरील सर्वांचा मी ऋणी आहे असं त्यांनी म्हटलं. जीवनामध्ये ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता याला फार महत्व आहे. आमचे गोयंका गुरुजी नेहमी म्हणायचे ते मनुष्याच्या जीवनात 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कृतज्ञता आणि निस्वार्थ सेवा. ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये 2 गोष्टी आहेत तो मनुष्य पुढे जाऊ शकतो. नगराय साहेबांच्या जीवनामध्ये या दोन्ही गोष्टी याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून त्यांचं पुस्तक जर आपण वाचलं तर त्याच्यापासून आपल्या सर्वांना प्रेरणा या 2 गोष्टींची तर डेफिनेटली मिळते. त्यांचा माझा जो परिचय झाला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 42 वर्षापूर्वी 1982ला गडचिरोली जिल्हा झाला. मी पहिला कलेक्टर होतो, पण आमच्या हेडक्वार्टर चंद्रपूरला होतं. आणि नगराय साहेब चंद्रपूरला एज्युकेशन ऑफिसर दोन्ही जिल्ह्यांचे होते. तर मी त्यांना फोन केला, माझी त्यांची काही ओळख नव्हती. माझ्या मुलीला ऍडमिशन पाहिजे. ते स्वतः आले माझ्याकडे, मला माझ्या मुलीला घेऊन शाळेत गेले, जे बेस्ट स्कूल होते ते ऍडमिशन मिळवून दिले त्यांनी. माझा चालक म्हणजे मिसेसचा भाऊ हा माझ्याकडे शिकायला होता आणि त्याला होमिओपॅथीचे डॉक्टर व्हायचं. तर मी त्याला म्हटलं, तुझ्या होमिओपॅथी कॉलेज आहे, तुझ्या तिथे ऍडमिशनला जा. तर तो गेला आणि त्यांनी मला सांगितलं की ऍडमिशनसाठी कॅपिटेशन फी लागते. मी म्हटलं किती आहे? त्या काळात जी कॅपिटेशन फी होती ती माझ्या पगाराच्या 6 पट होती.
देणं मला शक्यच नव्हतं, कारण माझ्याकडे 31 तारखेला साहेबांना माहिती आहे मी सांगणार आहे ते 31 तारखेला 5 रुपये असले तरी फार. नगराज साहेबांना फोन केला, 1 रुपयाही न भरता ॲडमिशन मिळाली आणि माझा स्वामी हा डॉक्टर झाला. चंद्रपूरला असताना पंचायत राज कमिटी आली. 2-3 दिवस फिरल्यानंतर शेवटच्या बैठकीमध्ये त्यांनी सर्वांच्या समाधान, सीओ पासून सर्वांच्या समाधान घेतला की इथे काही काम होत नाही. एक मात्र अपवाद आहे, ते म्हणाले एक अपवाद आहे, ते म्हणजे तुमचे शिक्षणाधिकारी नगराळे साहेब. ते एक माणूस सोडला बाजूला तर काहीच नाही तुमच्या जिल्हा परिषद असं. नगराळे साहेबांचं पुस्तक मी नीट वाचलं, त्याच्यामध्ये त्यांनी तसं लिहिलेलं नाही. मी असतो तर कदाचित ते लिहिलं. इतकं म्हणाले की हा एक व्यक्ती आम्हाला त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तर दिले, यांचं काम चांगलं आहे. हा त्यांच्या चंद्रपूरचा परफॉर्मन्स होता आणि सगळीकडे त्यांचा परफॉर्मन्स तसाच होता. स्काउटमध्ये त्यांनी जे काम केले त्यांनी आता उल्लेख केला. 50 वर्षाची बांधिलकी, बॉय स्काउट असल्यापासून 50 वर्षाची बांधिलकी आंतरराष्ट्रीय स्तरावर. मी चीफ सेक्रेटरी असताना त्यांनी मला पकडलं, मला स्काउट ऑफिसमध्ये घेऊन गेले आणि मला सांगितलं आमच्याकडे स्टाफ किती कमी आहे. त्या चीफ सेक्रेटरीना काही पॉवर्स असतात, एक हाय पॉवर कमिटी असते, CS आदेश आले. मी मीटिंग बोलवली आणि मला वाटतं 145 पोस्ट आम्ही सँक्शन केलं. म्हणजे त्यांच्याकडे 152 पोस्ट होते तेव्हा, बरोबर आहे, आणि टोटल 297. मला अजूनही पाठ आहे. त्या सँक्शन केल्यानंतर मला ते सिल्वर एलिफंट म्हणून पुरस्कार राष्ट्रपतीचा मिळाला. मी जेव्हा पोस्ट सँक्शन केलं तेव्हा असं काही पुरस्कार मिळेल असं मला कल्पना नव्हती. कल्पना जर असते तर आणखी काहीतरी केलं असतं. तर एनिवे ही त्यांचं कमिटमेंट आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे माझा आजार. 2003ला मी आजारी पडलो आणि ज्या 2 लोकांनी मला वाचवलं ते स्टेजवर बसलेले आहेत. पहिली व्यक्ती म्हणजे आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब. म्हणजे मी वाटण्याची शक्यता जवळजवळ नव्हती. सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, ते पुण्याला आले होते. त्यांनी म्हटलं रत्नाकर गायकवाडांचा जीव वाचवा, माझं विमान घ्या. मी कमर्शियल फ्लाईटने मुंबईला गेलो, बरोबर आहे. आणि मग त्यांच्या विमानाने डॉक्टरांना मुंबईहून आणण्यात आलं आणि मला ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर साहेबांना आणखी एक गोष्ट माहिती होती. माझी 28 वर्ष सगळी झाली. साहेब म्हणाले रत्नाकर गायकवाडांच्या बँकेमध्ये काही पैसे नसणार. कारण मी 3 वर्ष त्यांच्या जिल्ह्याचे कलेक्टर होतो, त्यामुळे माझी कुंडली त्यांना माहीत होती. खरंच नव्हती. म्हणजे ब्रीच कँटीमध्ये गेलो होतं, जे काही 5,000 रुपये माझ्याकडे होते ते पुण्यातच संपले हॉस्पिटलमध्ये. मुख्यमंत्री साहेब म्हणाले की शासकीय नियमामध्ये ऍडव्हान्स देण्याची तरतूद नाही मला माहित आहे, तर फायनान्स डिपार्टमेंट ऍक्टिव्ह होणार नाही असं ते म्हणाले. रत्नाकर गायकवाडांकडे काही पैसे नसणार तेव्हा त्यांच्या सर्व खर्च हा मुख्यमंत्री निधीतून होणार. 3 आठवडे मी ब्रीच कँटीनमध्ये होतो, मला 1 रुपया खर्च आला नाही. मुख्यमंत्र्यांचे सचिव स्वतः ब्रीच कँटीनमध्ये यायचे, हॉस्पिटल फोन करायचे किती बिल झालेलं आहे दर आठवड्याला आणि ते बिल भरायचे. ते दोघांचं मी अतिशय ऋणी आहे. ओके, नगराळे समाजाचा शेवटचा आपला 2 मिनिटं घेतो कारण फार लोकांना बोलायचं आहे. आमचा खरा जवळचा संबंध आला तो बहुजन हिताय संघ. 2002 साली आम्ही बहुजन हिताय संघाची स्थापना केली. नंतर बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी संस्था, सामाजिक बांधिलकीचा विषय आपण काढला शेतकऱ्यांसाठी. आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये सामाजिक बांधिलकी संस्था रजिस्टर केली. मात्र बहुजन हिताय संघ रजिस्टर केली. ओके, अनरजिस्टर्ड संस्था आहे. त्याच्यामार्फत आम्ही अनेक प्रोजेक्ट्स घेतले. पुण्याला बुद्ध जयंतीला आमची जी मिरवणूक निघायची 20,000 लोक असायचे. म्हणजे आमची मिरवणुकीची लांबी असायची मला वाटतं नगराळे साहेब 2-1 किलोमीटरची साहेब
लांबी असायची. 3 लोकांचा असा ग्रुप करून आम्ही त्यांच्या मागे अशी रांग असायची. पहिल्या रांगेमध्ये नगराय साहेब, रत्नाकर गायकवाड आणि रमेश उभा आहे, तेव्हा ते डिव्हिजनल कमिशनर होते, बरोबर आहे. आपण 3 बुद्धम शरणम गच्छामी म्हणत आमची ही मिरवणूक ही मोटर स्टँड पासून, जुना मोटर स्टँड पासून निघून ती बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत ससून हॉस्पिटलच्या जवळ यायची. या बहुजन हिताय संघातर्फे आम्ही अनेक कार्यक्रम घेतले. बहुजन हिताय संघाचा जो पाया आहे तो भगवान बुद्धांनी उपदेश केलेला, वज्जी लोकांना उपदेश केलेला, ज्याला 7 प्रिन्सिपल्स ऑफ नॉन डिक्लाइन म्हणतात, तो पाया आम्ही घेतला. काय पाया होता तो? वरचेवर एकोप्याने एकत्र येणं. जावकी वंच वज्जी सन्निपात बहुला. बहुला म्हणजे वेळोवेळी भगवान बुद्धांनी काय सांगितलं? जो समाज वरचेवर एकोप्याने एकत्रित येतो, विचार विनिमय करतो, उठताना हसत मुखाने उठतो. बघा भगवान बुद्धांनी समक्क उठ्ठही संती, भांडण करून नाही, एकत्रित समाजाने यायला पाहिजे, विचार विनिमय केलं पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे, स्त्रियांचे रक्षण केलं पाहिजे, वृद्धांचा सन्मान केला पाहिजे, जे पूजास्थान आहे त्याचा मान राखलं पाहिजे, जे अरहंत आहेत, जे आपल्या नगरीमध्ये आहेत त्यांना रिस्पेक्ट दिली पाहिजे, जे न्यायी आहेत त्यांना आणलं पाहिजे. 7 गोष्टी भगवान बुद्धांनी सांगितल्या. त्या 7 गोष्टींचा पाया ठेवून आम्ही बहुजन हिताय संघाची स्थापना केली. काय चांगल्या गोष्टी काही झाल्या. आज पुण्याजवळ जे धम्मविनय मोनॅस्ट्री सेंटर झालेलं आहे 10 एकरवर, त्याच्या सांची स्थायी स्तूपाचं काम पूर्ण झालेलं आहे. ते भगवान बुद्धांच्या रिलिक्स ते थायलंडने आम्हाला दिलेले आहे. ते 10 एकरवर आहे. त्या 10 एकरला लागून 82 एकर जमीन आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटने दिली, जिथे आम्ही वेळोवन मेडिटेशन पार्क करतो आहे. आणखी एक 20 एकर जमीन मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा हा एक इंटरनॅशनल कॅम्पस जो तयार झालेला आहे, त्याच्या कारण ही सामाजिक बांधिलकी पुणे जिल्हा सामाजिक बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी संस्थेने आपण घेतला आहे. आणि प्रोजेक्ट आम्ही घेतले. 2 प्रोजेक्ट आम्ही पूर्ण करू शकलो. त्याचं कारण काय? वरचेवर एकोप्याने न येणं, एकमेकांचे पाय ओढणं. नंतर 2 प्रोजेक्ट जे बाबासाहेबांना अपेक्षित होते ते आम्ही पूर्ण केले असते, पण नाही करता आले. कारण काय की बाबासाहेबांनी एज्युकेट सांगितलं, ते एज्युकेट केलं. एज्युकेट तो बाबासाहेबांचा आदेश सर्वांनी मानला, एज्युकेट नाही केला, संघर्ष नाही केला. केला असेल तर स्वतःसाठी केला. एवढं आत्मकेंद्रित आपण झालं आणि संघटित तर झालोच नव्हतं. ओके, तर बाबासाहेबांनी सांगितलेला एक एज्युकेट आपण केलेला आहे. जर वज्जी लोकांचं आपण अजूनही पालन केलं, आणि मला वाटतं हा वज्जी लोकांचा उद्देश सर्व राष्ट्राला राहू नये. जो समाज, जे लोक हे पालन करतात, तो राष्ट्र मजबूत आहे. तर मला वाटतं भगवान बुद्धांचा उद्देश हा सर्वांना लागू आहे. विशिष्ट जाती भगवान बुद्धांनी खरं म्हणजे ऑर्गनाइज रिलिजन काढलंच नाही, धम्म काढलं, विच इज प्युअर सायन्स ऑफ माइंड अँड मॅटर. तर ज्यांचा स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायावर विश्वास आहे, समता, समरसता नाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यांच्यावर विश्वास असणारे भरपूर लोक प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये, या सर्व लोकांनी एकत्रित येऊन नगराय साहेबांना जो त्रास झाला, किंवा नगराय साहेबांसारखे असंख्य लोकांना आजही जो त्रास होतोय, आजही सायकलीवर बसतायत, घोड्यावर बसतायत, म्हणजे स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाले तरी हा जो त्रास होतो आहे, खऱ्या अर्थाने जर भारत निर्माण करायचा असेल, बाबासाहेबांना अपेक्षित असलेला कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज प्रमाणे जर समाज निर्माण करायचा असेल, तर मला वाटतं नगराय साहेबांचं पुस्तक वाचून
सर्व समविचाराच्या लोकांनी एकत्रित येऊन आपल्या देशाला पुढे नेऊया. तर नगराळे साहेबांचे फार फार अभिनंदन करतो. थँक्यू व्हेरी मच. आजच्या समारंभाचे अध्यक्ष आणि देशाचे ज्येष्ठ नेते, आमच्या सर्वांचे नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे, ज्यांच्या आत्मकथनाचं आत्मचरित्राचं आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी प्रकाशन झालं, ते आमचे सहकारी भाई नागराळे. समारंभाचे प्रमुख पाहुणे, सुप्रसिद्ध विचारवंत साहित्यिक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्ष अध्यक्ष आणि ज्यांच्या अनेक ग्रंथांना अनेक नामवंत पुरस्कार मिळाले आणि आत्ता अलीकडच्या काळातलं पुस्तक प्रचंड गाजत आहे, ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक असलेले माननीय रावसाहेब कसबे, माननीय शेगावकर, माझे मित्र मोहन जोशी आणि आत्ताच ज्यांनी आपल्यापुढे मनोगत व्यक्त केलं ते माननीय रत्नाकर गायकवाड आणि समोर खूप मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत. मला खूप आनंद वाटला, कारण भाईंच्या बरोबर त्यांनी काँग्रेस प्रवेश केल्यानंतर मी त्यांच्याबरोबर सातत्याने आहे. अगदी छत्तीसगडच्या AICC अधिवेशनापासून ते आत्ता परवाच्या अहमदाबाद AICC अधिवेशनापर्यंत अगदी एकाच ठिकाणी आम्ही उतरलो, एकत्रच बरोबर AICCच्या मंडपात जात होतो आणि खूप जवळून त्यांचे विचार आणि त्यांचं एकूण व्यक्तिमत्व, त्यांचे स्वभाव दर्शन हे मला खूप जवळून पाहायला मिळालं. आणि आत्ता माननीय रत्नाकर गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं चांगुलपण आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातले सचोटी जी आहे, सत्यता जी आहे, सेवाभाव जो आहे, जो प्रामाणिकपणा आहे, निष्ठा आहे, आत्मविश्वास आहे, या सर्वांचं उत्तम दर्शन डॉक्टर माननीय रत्नाकर गायकवाड यांनी आपल्या पुढे केलेले, त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आज या ठिकाणी या संघर्ष या शीर्षकाकडे पाहिल्यानंतर मला सुशीलकुमारजी शिंदे यांचं, मी यांना म्हणजे माफ करा, मी सब इन्स्पेक्टर असल्यापासून त्यांना पाहिलेलं आहे. माझा टिळक भवनमध्ये मुक्काम असायचा आणि ते यायचे आणि शरद त्यांच्यानंतर आणि पुढचं त्यांचं राजकीय वाटचाल. पण दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर तुफानातले दिवे नावाचं एक सदर होतं. मला वाटतं बऱ्याच लोकांनी ते पाहिले असेल, अनेक वर्ष पाहिले असेल. त्या तुफानातले दिवे याच्यामध्ये एक प्रकट मुलाखत आपल्या आत्मकथेची किंवा वाटचालीची ही माननीय सुशीलकुमार शिंदे यांची झाली होती आणि अक्षरशः लक्षावधी लोकांनी ती पाहून त्यांचा गौरव केलेला होता. मी आत्मकथन हे एक डॉक्युमेंटेशन केलं फार महत्त्वाचं आहे आत्ता. त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी, कारण आत्मचरित्राची परंपरा आपल्या भारतीय साहित्यामध्ये सर्व भाषांच्या मध्ये आहे, मराठीमध्ये तर खूप आहे, पण त्या आत्मकथन पुढच्या पिढीला, आता वर्तमानामध्ये आणि पुढच्या पिढीला मार्गदर्शक व्हावी, त्यातनं काहीतरी प्रेरणा मिळावी, त्यातनं काहीतरी आपली वाट चुकली असेल तर ती सुधारावी किंवा निराशा झाली असेल तर ते झटकून पुढं कसं जावं, अशा अनेक गोष्टी आत्मचरित्राच्या माध्यमातून तुम्हाला मला पाहायला मिळतात किंवा आचरण करण्यात मिळतात. त्या पार्श्वभूमीवर मी माननीय सुशीलकुमारजी शिंदे यांच्या तुफानातले दिवे या मुलाखतीची आठवण मला हे वाचताना झाली, तुमच्या आत्मचरित्र बघत असताना मला या ठिकाणी झाली. मी अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगतो, त्यावेळी त्यांना हजारो पत्र आली. ती मुलाखत ऐकल्यानंतर मी त्याचा साक्षीदार आहे. त्यातले काही पत्र त्यांनी मला दाखवली शिंदे साहेबांनी. त्यातल्या निवडक आलेल्या पत्रांचं पुस्तक करावं असं त्यांच्या मनात मी सुचवलं होतं. एक कुलकर्णी नावाचा एक मुलगा होता, त्याचं पत्र आलं. असे अनेक पत्र आहेत खरं म्हणजे, पण ते पत्र त्यांनी मला विशेष दाखवलं शिंदे साहेबांनी. आणि त्यात काय त्या मुलांनी म्हटलंय पत्रामध्ये की माननीय आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, आणि विनम्र अभिवादन केलं, मी तुम्हाला धन्यवाद देतो म्हणाले की मी उद्या आत्महत्या करणार होतो, पण तुमची ही मुलाखत पाहिली मी, तुफानातले दिवे, आणि माझा आत्महत्या करण्याचा निर्णय मी बदलला. म्हणजे आत्मचरित्राचा परिणाम काय होऊ शकतो इतकं महत्त्व या आत्मकथनाला. आणि म्हणून ती वाटचाल आता
माननीय रत्नाकर गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं भाई नागराळांच्या जीवनातली वाटचाल आता आपल्यापुढे मांडलेली आहे ती पाहिल्यानंतर मला या ठिकाणी आठवण झाली. बसा खेत्रे होते आपले लेबर कमिशनर, त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन माननीय शिंदेसाहेब, मी, विलासरावजी, बऱ्याच पुस्तक प्रकाशनाला माननीय शिंदेसाहेब आणि मी आणि विलासराव आम्ही एकत्रित असायचो. आजही आम्ही बऱ्याच साहित्यिक, सांस्कृतिक आणि अशा पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाला आम्ही एकत्र असतो. म्हणजे मलाही बोलवावं असं लोकांना वाटतं, म्हणजे नायराळ्यांनी बोलवलं. या सगळ्या गोष्टींचा म्हणजे या पुस्तक मी चालत असताना आज या सभागृहामध्ये मी जसं व्यासपीठावर उल्लेख केला, मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो. आमचे जयदेव गायकवाड बसलेले आहेत, ते दलित पॅंथरमध्ये नामदेव ढसाळ्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतं. त्याचवेळी मी महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. पण समाज हितासाठी, समाजाच्या अनेक प्रश्नांसाठी, विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांसाठी आम्ही समविचारी लोक एकत्र येऊन आंदोलनांनी संघर्ष करतो, याची मला आठवण झाली आता. त्याचाही आत्मचरित्र म्हणजे आत्मकथन अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. हे मी सगळं फार जवळून पाहिलेलं आहे. आमचे बुलढाण्याचे सहकारी आंबोरे या ठिकाणी खूप बसले, गवई साहेब बसले, बऱ्याच दिवसांनी मला विजय गवई या ठिकाणी बसले, सॉंग अँड ड्रामा डिव्हिजन. त्यावेळी मी इतकं त्यांच्याबरोबर इतके कार्यक्रम केले. केशव बडगे हा ढोलकी, तबला, संबळ त्यामध्ये होते आणि त्यांची आई कविता हे मी 50 वेळा तरी त्यांच्याकडून ऐकले. मी आज ते बऱ्याच दिवसांनी मला या ठिकाणी भेटली. मला खूप आनंद वाटतो आपल्याला भेटून. खूप या सभागृहामध्ये अशी मंडळी सगळी आहे. मला या गोष्टीची आठवण का होते की मी भाईंचा हा संघर्ष पाहिला. मुळातच त्यांच्या आई वडिलांचं मी मुखपृष्ठाच्या नंतरच्या पहिल्या पानावरचं चित्र पाहिलं आणि मी खूप महाराष्ट्र फिरलोय. म्हणजे अगदी कानाकोपऱ्यात गेलोय. युवा काँग्रेसचा अध्यक्ष नात्याने शिबिरं, चिंतन, आंदोलनं खूप काय केली, विधायक कार्यक्रम. त्यांच्या आई वडिलांचा मी फोटो पाहिला आणि साधारणपणे धुळ्याचा जो पट्टा आहे, बेटावत वगैरे तो सगळा, त्यातली साडी नेसण्याची गुजराती पद्धत, आपल्या मातोश्रीचा फोटो पाहिल्यानंतर मला आठवण झाली की अरे आपण त्या भागामध्ये फिरायचो. समाज किती अशा प्रकारे पोशाख संस्कृती आहे, खाद्य संस्कृती आहे, भाषा संस्कृती आहे, खूप आहे, खूप गोष्टी आहेत. त्याचं दर्शन मला पाहिजे. आणि सगळ्यात भावलेलं म्हणजे आता माननीय रत्नाकर गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे की कृतज्ञता, 200 लोकांच्या नावाचा जवळजवळ उल्लेख केला तुम्ही सांगितला. सेवाभाव, कृतज्ञता, इतक्या लोकांचा उल्लेख करून त्याची कृतज्ञता. मला ते फारच भावलं की दुष्काळ आपल्या त्या भूकंपाच्या काळामध्ये तुम्ही काम करत असताना मध्यरात्री 2ला माननीय शरद पवारांनी विचारलं या बैलगाडीमध्ये कोण झोपले, तेव्हा त्याला सांगितलं की भाई नागराळे जिल्हाधिकारी. म्हणजे त्यात शरद पवारांनी असं म्हटलंय की इतक्या निष्ठेनं जीवाचं रान करून 24 तास काम करणारे अधिकारी आणि त्यांच्याच माध्यमातून हे सगळं काम झालं. त्यामध्ये भाई नागराळेंचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी अतिशय गौरवपूर्ण गडचिरोलीसारख्या ठिकाणी आता डॉक्टर माननीय रत्नाकर गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे जिल्हे, सगळा परिसर, त्या ठिकाणचे प्रश्न, आपला संघर्ष करत असताना पुढच्या कोणाला संघर्ष होऊ नये म्हणून सामाजिक बांधिलकीची निर्माण केलेली संघटना. आता त्याचा उल्लेख माननीय गायकवाडांनी केला. गायकवाडही मला भेटले की मला डी चव्हाण यांची आठवण येते. त्यांचे डी चव्हाण हे इतके आदर्श, इतके सज्जन मंत्री, मी खरं सांगतो मला आता आठवण झाली. तर मामा त्यांचे आणि माझं त्यांचं खूप सख्य, कारण 40च्या निवडणुकीला मी त्यांच्या प्रचारावर जायचो आणि अनिल देशमुख आमचे नगराध्यक्ष होते, 28 वर्ष नगराध्यक्ष. पण त्यांचं पारिवारिक नातं डी चव्हाणांचं, साधा पोशाख, सरळ, अतिशय म्हणजे राजकारणाची सभ्यता काय असते तुम्हाला पाहिलं असेल तर डी चव्हाणांच्याकडनं पाहिलं पाहिजे, असं मला गायकवाडांच्या शेजारी म्हटल्यानंतर आठवण झाली. ते वनमंत्री होते आणि मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. मला म्हणाले वृक्षारोपणाचा कार्यक्रम तुम्हाला संजय गांधींनी दिलाय, मी तुम्हाला रोपं पाठवतो. अर्धा ट्रक रोपं त्यांनी माझ्या दारात आणून आणि आम्ही सगळीकडे रोपांचं वाटप केलं. इतकं एखाद्या कार्यक्रमाचं ध्यास घेऊन काम करणं, अशी माणसं या महाराष्ट्रामध्ये पाहिलेली आहेत. त्या सर्वांची मला या ठिकाणी आठवण. आणि विशेषतः पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा मी सदस्य होतो आणि बाळासाहेब भारदे अध्यक्ष होते. आणि काही कारणामुळं मुख्यमंत्री येऊ शकले नाहीत किंवा काही असेल, त्यावेळी माननीय रत्नाकर गायकवाड हे जिल्हाधिकारी होते. ते आणि त्यांच्या पत्नी या महापूजेला शासनाच्या वतीने बसल्या आणि मी आणि बाळासाहेब भारदे त्यांच्या बाजूला
ती पूजा पाहत होतो. ह्या सगळ्या गोष्टींची मला या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून अप्रतिम. आणि गायकवाड साहेब ते आठवलं मला. आणि वि.स. बाग्यांच्या परवाच एका पुस्तकाचं आम्ही पुनर्प्रकाशन केलं. ते पुस्तक जवळजवळ 1950 साली त्यांनी लिहिलेलं पुस्तक होतं. त्याचं पुनर्प्रकाशन केलं आत्ता नुकतंच माझ्या हस्ते. आणि वि.स. बाग्यांचे पुतणे. आणि त्या पुस्तकाचं शीर्षक आहे चोखोबाचा मंदिर प्रवेश. मला खरंच त्या गोष्टीची आठवण झाली की तो काळ आणि आज काळ गायकवाड आपले महापूजेला बसेल. मला खूप मनस्वी आनंद झाला तुम्हाला सांगतो की हे सगळं समाजाचं फार मोठं रूप बदललं असं म्हणत नाहीये, पण बदलत चालले आहे. ज्याचा आता उल्लेख गायकवाडांनी केला की 60 नंतर मला ते जाणवलं नाही, पण त्याच्या अगोदर जे भाई नागराळांनी त्यांना जे जाणवले ते महाभयंकर आहे. आणि ते करत करत ती या ठिकाणी आली. मला एक प्रसंग आठवतो की सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा. म्हणजे रावसाहेब मला गमतीत सांगतो. जोगेंद्र गवाडे यांनी अंमळनेरच्या जवाहर हरिजन सेवक संघाचं जे छात्रालय तर त्या हरिजन या शब्दावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि आंदोलन वगैरे ते केलं, कारण तो भाग वेगळा होता. पण त्यावेळी त्यांना समजावून सांगण्याचं काम भाईंनी खाजगीमध्ये केलं. की ते जाहीर त्याची डांगोरा कधी पेटत नाहीत. काय असतं की न केलेल्या कामाचं श्रेय घेण्याची आता एवढी स्पर्धा देशात चालली आहे आणि केलेलं काम कुणी सांगत नाही अशापैकी एक आहे. म्हणजे त्यांनी गवाड्यांना सांगितलं अहो मी त्या वर्षी शिकलो आहे आणि ते खूप जुनं नाव आहे, त्याचा तो इतिहास वेगळा आहे. आता आपण त्या ह्याच्यामध्ये पडू नये हे समजावून सांगण्याचं काम आणि ते आंदोलन समवण्याचं. म्हणजे काही वेगळ्या फक्त नाही की हे जुनं आहे आणि हे छात्रालयात आम्ही आमच्यासारखे अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी शिकलेले आहेत असं सांगितलं. हा जो एक सकारात्मक भाव असतो समाजातला हे सगळे एकूण त्यांच्या जीवनपटामध्ये एकूण त्यांच्या वाटचालीमध्ये तुम्हाला मला या ठिकाणी वाचायला मिळतील. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचं हे जे आत्मकथन आणि त्याचा अतिशय उत्तम शीर्षक आपण संघर्ष हे दिलेलं आहे. आणि संघर्ष हा वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होतच असतो. फक्त आता गायकवाडांनी उल्लेख केल्याप्रमाणे बरोबर आहे की आज आपलं राजकारण, आपलं समाजकारण, आपलं धर्मकारण, आपलं अर्थकारण, आपलं शिक्षण कारण असा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण वावरत असताना धर्म, जात, पोटजात याचं एवढं विघटन होत चाललं आहे आणि अवाजवी अस्मिता ही अधिक प्रखर होत चाललेली आहे. अशा काळामध्ये भाईंसारख्यांचं हे सर्वसमावेशक आणि सर्वांचा उल्लेख करून कृतज्ञता व्यक्त करून समाजामध्ये आपण एकरी कसं जावं, एकत्र कसं जावं ही जी भावना त्यांनी या ठिकाणी जी व्यक्त केली ती मला असं वाटतं की फार मोलाची आणि महत्त्वाची या ठिकाणी वाटते. आणि म्हणून त्याच्याबद्दलची माझ्या मनामध्ये आत्ता एक अस्वस्थता आहे. आजचा काळ बघितल्यानंतर माणसं इतकी लहान का होत चाललेली आहे. म्हणजे अजूनही म्हणजे बाबासाहेबांनी स्त्रियांच्या करता आणि समपातळीवर एवढा संघर्ष केल्यानंतर आज ज्या वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनच्या बातम्या आपण पाहतोय तो अजून संपलेला नाही आहे. म्हणजे मामा वरेरकरांनी 70 वर्षापूर्वी नाटक लिहिलं हाच मुलाचा बाप हुंडाविरोधी, तरी अजून काही ते संपलेलं नाही. म्हणजे विधारक दृश्य आहे त्या पार्श्वभूमीवर. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीची वाटचाल करत असताना ही अस्वस्थता समाजातली असताना त्या अस्वस्थ असलेल्या समाजाला जरा आश्वासक करण्याचं काम या भाई नागराळांच्या संघर्ष ह्या आत्मचरित्राच्या माध्यमातून होईल. मला तसं वाटतं की रावसाहेब कसब्यांसारख्या विचारवंतांनी म्हणजे ते काम करतातच आहेत. म्हणजे खरं एवढं त्यांचं वय झालेलं असलं ते करतात. त्यांचा माझा परिचय जवळजवळ 50-55 वर्षापासूनच आहे, संगमनेरला ते असल्यापासून. आणि भाऊसाहेब थोरातांच्या फार जवळ एकूणच सगळ्या सहकारी चळवळी, सामाजिक चळवळी रावसाहेबांनी खूप चांगल्यापणे त्यांच्या बोलण्याला एक सामर्थ्य आहे, एक ताकद आहे. त्यांच्यासारख्याने आणखीन पुढे यावं. कारण कसं असतं की उल्हास पवार काय म्हणले याला फार महत्त्व नाही, रावसाहेब कसबे काय म्हणले याला महत्त्व आहे. हे फारच प्रामाणिक सांगतो तुम्हाला, प्रामाणिक सांगतो. तुम्ही किती चांगला विचार मांडा पण कोण बोलतो याला फार महत्त्व असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की शिंदेसाहेब असतील किंवा रावसाहेब असतील यांनी याच्यावर भाष्य करताना एक मार्गदर्शन समाजाला करावं अशी माझी अतिशय नम्र विनंती आहे. या निमित्ताने बाई आपण आपल्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी बोलवलं आणि आपल्या कुटुंबाचा आपण जो उल्लेख केला, आपल्या आई वडील, पत्नी, मुलगी, जावई, सून, सगळा परिवार
आता अलीकडे पुढच्या पिढीत तर लोकांना आपली आत्या मावशी आठवेल का नाही मला माहीत नाही आता. म्हणजे काय केलं एकाच घरामध्ये माझ्या आत्याचा मुलगा माझ्या मामाचा मुलगा शिकतोय, गर्दी आहे, राहायला जागा नाही, तरी एकत्र गुणागोविंदी राहत होते. आता फ्लॅट झाली, घरं झाली, सगळं झालं, पण तो काय भीती वाटल्या, सगळा समाज गेलाय. त्या पार्श्वभूमीवर हे कौटुंबिक वातावरणाचं जे वर्णन तुम्ही केलं या पुस्तकामध्ये ते खूपच भावणार आहे माझ्यासारख्या. मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो, आभार त्याचा आणि थांबतो.